जय जय रघुवीर समर्थ। गणेशार्दाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृत्युसंजक्षितिले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधाव्य। यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरोक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परे पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदास। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 14वा आणि समास 10वा सुरू आहे। माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे। माया सत्य वाटे परी मिथ्यासे निरंतर श्रीराम। समर्थ म्हणतात माया दिसते पण ती नाशिवंत आहे। माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे। परब्रह्म दिसत नाही पण ते नाशे पावत नाही। माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर श्रीराम। माया ही खरी आहे असं वाटतं पण ती खोटी आहे असं अनुभवाला येतं। करंटा पडवनी उताणा करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया श्रीराम। शेखचिल्लीची आपण गोष्ट ऐकलेली पूर्वी। तो नुसताच बाजेवरती पडलेला आहे, अंथरुणावर पडलेला आहे आणि मनामध्ये नुसत्याच कल्पना चाललेल्या आहेत। प्रत्यक्षात हा प्रयत्न काहीच करत नाही, नुसती कल्पनाच। हे असं झालं तर मी आधी एक शेळी घेईन, नंतर त्याच्या 10 शेळ्या होतील, नंतर ते भरपूर दूध होईल, नंतर तिथं लग्न होईल माझं, त्यानंतर मुळंवाळं होतील, नंतर ती भरपूर दूध निघेल, त्याचं लोणी होईल, ते शिंकाड्यावर ठेवलेलं असेल आणि असं मनामध्ये नुसत्या कल्पना चालल्या आहेत पण प्रत्यक्षात कृती काय आहे का नाही। म्हणून त्याला शेखचिल्लीची कल्पना असं म्हणतात। करंटा पडोनी उताणा। करंटा म्हणजे ज्याला काहीही करायचं नाही असा मनुष्य, नुसत्याच कल्पनेमध्ये रंगलेला मनुष्य। पण प्रत्यक्षात काही करत नाही तर त्याचं पोट कसं भरेल। करंटा पडोनी उताणा करी नाना परी कल्पना परी ते काही जगडेना तैसी माया श्रीराम। तशी ही माया आहे म्हणाले। आपल्याला वाटतं खरी आहे पण ती आहे खोटी। प्रत्यक्षात
त्याचा अनुभव येत नाही, दिसतंय पण ते सगळं खोटं आहे असं गुरुकृपेने कळल्यानंतर मग ती माया खोटी कळून जातं. द्रव्यदारेचे स्वप्न वैभव नाना विलासे हाव भाव क्षणिक वाटे परिमाव तैसी माया श्रीराम. द्रव्य आहे, दारा म्हणजे पत्नी आहे, नाना प्रकारचं स्वप्नातलं वैभव आहे, नाना प्रकारचे हावभाव आहे, हे सगळं आहे पण ती माया आहे. माया आहे म्हणजे कसं बघा, द्रव्य आपल्याला असं वाटतं एवढे पैसे मिळाले की बरं होईल, आहे का नाही. प्रत्यक्षात पैसे मिळाल्यानंतर ते कसे संपून जातात ते कळतही नाही. म्हणजे आहे आणि याच्यापासून सुख मिळेल असं वाटतं पण प्रत्यक्षात तसं घडतंय का. कितीही पैसा मिळाला तरी कमीच वाटायला लागतो. तसंच पत्नीचं आहे. लग्नाच्या आधी केवढ्या कल्पना, कहे तो आसमान से चांद तारे ले आओ. पुढे दिवसेंदिवस हळूहळू ते कमी होत जातं. म्हणजे सुरुवातीला वाटणारं पुढे हळूहळू ते कमी होत जातं. नाना प्रकारचे स्वप्न आहेत, प्रत्यक्षात येता येता त्यातनं पुन्हा नवीनच काहीतरी निर्माण होतं, दुःखकारक निर्माण होतं. हे सगळं क्षणभंगूर त्या वेळेला जरी गोड वाटत असलं तरी पुढे मात्र एकदा आणा मागे लागला की मग कळतं की प्रपंच किती कठीण आहे. म्हणजे सुरुवातीला ते गोड वाटतं पण प्रत्यक्षात अनुभव येताना तो कटू आहे असं वाटायला लागतं. गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम. आकाशामध्ये गंधर्वाची अनेक नगरं दिसतात. गंधर्व नगर म्हणजे ढगांनी निर्माण केलेल्या आकृती, त्या गंधर्व नगर म्हटलं. ते नाना प्रकारचे आकार धारण केले जातात. आपल्याला असं वाटतं आकार असा दिसतोय तसा दिसतोय पण वारा आला की सगळे ढग उडून जातात. तशी ही नाना रूपाने विकाराला आलेली माया नाशिवंत आहे का. जसं एकाच मातीचे नाना प्रकारचे घट तयार केले गेले, नंतर ते काम झाल्यानंतर ते घट पुन्हा मातीमध्येच मिसळून गेले. म्हणजे क्षणभंगूर ते नावाला आले, रूपाला आले पण पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये मिसळून जातात. म्हणजे ते टिकत नाही, शाश्वत नाही. लक्ष्मी राये विनोदाची बोलता वाटे साचे, मिथ्या प्रतीची तेथीची तैसी माया श्रीराम. लक्ष्मी राये विनोदाची. विनोदात म्हटलं की तुला एवढे एवढे पैसे दिले, आता त्या माणसाला वाटतं खरंच आपल्याला मिळाले पण प्रत्यक्षात मिळाले का नाही. विनोदामध्ये सांगितलं राजाने जा तुला एवढे पैसे देतो, पण तो विनोद होता हे त्या समोरच्या माणसाला कळलं नाही तर त्याची किती फजिती होईल. मिथ्या प्रचिती तेथीची तैसी माया श्रीराम. मग तो काय म्हणाल, मी तुला थट्टेत म्हणलो रे, विनोदात म्हटलो. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणते परीते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माया श्रीराम. दसऱ्याला आपण सोनं लुटतो म्हणजे ते आपट्याची पानं एकमेकाला सुवर्ण म्हणून देतो. आता सुवर्ण म्हणून जरी ते किती ढिगभर आपल्याला जरी मिळाले त्या दिवशी तरी व्यवहारात त्याला काडीची ही किंमत नाही. भावनेमध्ये किंमत आहे. ही आपट्याची दोन पानं जशी एकत्र आहेत तसे दोन जीव एकत्र यावेत त्याच्यासाठी ते देण्याची जी भावना आहे ती भावना उत्तम आहे. पण सुवर्ण मिळालं म्हणून तुम्हाला आनंद झाला आणि ते जर बाजारात जाऊन विकून त्याचे काही पैसे मिळतील म्हटलं तर ते खोटं आहे. मग सुवर्ण मिळालं नाही का, सोन्याची पानं मिळाली, आपट्याची पानं मिळाली, पण प्रत्यक्षात ती खोटी आहेत असं लक्षात ठेवा. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परीते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसे माया श्रीराम. मेल्याचा महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसणी जाऊन रुदन करणे तैसे माया श्रीराम. मेलेल्या माणसाला गेल्यानंतर लाखो लोकांची पंगत जरी तुम्ही घातली तरी सुद्धा जिवंत असताना जर त्याला दोन घास प्रेमाचे दिले नसतील तर ते काय कामाचे. त्या माणसाला ते मिळणार का. त्याच्यासाठी घातले ते खरं आहे.
म्हणून जिवंत असतानाच त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्याला 2 घास प्रेमाने घातले पाहिजेत. मेल्यानंतर किती मोठा महोत्सव केला तर काय होतं. सतीचे वैभव वाढवणे, एखादी स्त्री सती जाणार असेल तर तिला किती सोन्याने नटवली तरी शेवटी ती सती जाणार आहे. मसणी जाऊन रुदन करणे तैसी माया श्रीराम. स्मशानभूमीत जाऊन गेलेल्या माणसाबद्दल कितीही शोक केला, प्रेम आहे म्हणून करणार ना, ते खरं आहे. पण तो मनुष्य जिवंत होईल का, तर जिवंत होणार नाही. फार तर तुमचं त्या व्यक्तीविषयी असलेलं प्रेम व्यक्त होईल, पण तो मनुष्य त्या शोकामुळे जिवंत होणार नाही. मसनी जाऊन रुदन करणे तैसी माया श्रीराम. राखेश म्हणती लक्ष्मी, दुसरी भावदोरी लक्ष्मी, तिसरी नाममात्र लक्ष्मी, तैसी माया श्रीराम. राख असते, चुलीतल्या राखेला सुद्धा लक्ष्मी म्हणतात. दुसरी, आपण दिवाळीमध्ये त्या किरसुणीची पूजा करतो, तिलाही लक्ष्मीच म्हटलंय, तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. राखेश म्हणते लक्ष्मी, दुसरी भावदोरी लक्ष्मी, तिसरी नाममात्र लक्ष्मी, तैशी माया श्रीराम. तिसरी नाममात्र लक्ष्मी. एखाद्या मुलीचं नाव लक्ष्मी ठेवलंय, पण तिच्या घरी जर 18-20 दारिद्र्य असेल तर नुसतं नाव लक्ष्मी ठेवून तिच्याकडे काय ऐश्वर्य प्राप्त होणार नाही. ती नाममात्र लक्ष्मी आहे. तिसरी नाममात्र लक्ष्मी तैसी माया श्रीराम. मुळी बाळविधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे द घरोघरी, तैसी माया श्रीराम. मुळात नाव काय ठेवलंय मुलीचं, म्हणजे जन्म सावित्री. पण ती लहानपणीच विधवा झाली तर नुसतं जन्म सावित्री नाव ठेवून त्याचा उपयोग काही आहे का म्हणाले, त्याचा उपयोग काही नाही. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया श्रीराम. नाव काय ठेवलंय कुबेर, आणि दारिद्र्यपणामुळे त्याला घरोघर जाऊन जर भिक्षा मागावी लागली तर नुसतं नाव कुबेर ठेवून काय उपयोग नाही. दशावतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्राची तृष्णा, नदी नामे पियुष्णा, तैसी माया श्रीराम. दशावतारातील कृष्णा म्हणजे सोंग आणतात 10 अवतारातले, त्यातली जी द्रौपदी आहे तिला वस्त्र पुरवली जातात. म्हणजे तो सीन आहे त्यातला आहे, म्हणजे प्रत्यक्ष घडलेली घटना. श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवली. तसं जरी त्या नाटकामध्ये दाखवलं की ह्या स्त्रीचा वेश घेतलेल्या त्या पुरुषाला अनेक वस्त्र पुरवली, तरी सुद्धा त्या साड्याचा त्या पुरुषाला काय उपयोग आहे. त्या नाटकापुरतं तो त्याने द्रौपदीचं पात्र धारण केलंय कोणी पुरुषाने, आणि त्याला हजारो साड्या जरी प्रदान केल्या तरी त्याला व्यवहारात त्याचा काय उपयोग आहे. त्या नाटकापुरतं ते ठीक आहे. दशावतारातील कृष्णान, उपजे जीर्ण वस्त्राची तृष्णा, नदी नामे पियुष्णा, तैसी माया श्रीराम. त्याला जर जीर्ण वस्त्राची नाटकापुरतं त्याला काय मानधन आहे ती मिळेल, पण त्यांनी काय त्याचं दारिद्र्य नाहीच होणार. बहुरूपातील रामदेव, ग्रामस्थापुढे दाखवे भाव, का महाराजा म्हणून लागावं, तैसी माया श्रीराम. आता या बहुरूपे म्हणजे वेगवेगळे वेश धारण करणारे, नाटकापुरतं तो कोण आहे, रामदेवराय असं त्याचं नाव आहे. म्हणजे मोठा रामदेवराय नावाचा राजा आहे तो. तिथे सगळे त्याच्या पाया पडतील हो, पण एकदा नाटक संपल्यानंतर तो सामान्य मनुष्यच आहे. तशी ही माया आहे. बहुरूपातील रामदेव, ग्रामस्थापुढे दाखवे हावभाव, का महाराज म्हणून लागावं, तैसी माया श्रीराम. त्याला महाराजा म्हणतात, पण नाटक संपलं की त्याच्या नावानेच हाक मारतात त्याला कोणी रामदेवराय म्हणत नाही. देवारासे अन्नपूर्णा, आणि गृही अन्नची मिळेना, नामे सरस्वती शिकेना, शुभावळू श्रीराम. देवघरात अन्नपूर्ण आहे, पण जर घरी अन्नच मिळत नसेल तर मग काय उपयोग आहे. म्हणजे घरामधल्या स्त्रीचं नाव अन्नपूर्णा ठेवलं तर नुसतं अन्नपूर्णा नाव ठेवल्याने अन्न मिळेल असं नाही, किंवा नुसती घरातल्या अन्नपूर्णा देवीची पूजा केली पण तुम्ही प्रत्यक्षात काही कष्टच केले नाहीत तर घरात पैसे कसे येतील आणि धान्य कसं आणता येईल.
देवारासे अन्नपूर्णा आणि गृही अन्नाची मिळेना नामे सरस्वती शिकेना शुभावळू श्रीराम. नाव काय ठेवलं? सरस्वती. पण तिला सारं गमभन लिहिता येत नसेल तर मग नुसतं नाव सरस्वती ठेवून का उपयोग आहे? शून्यासन ग्राम नाम व्याघ्र नाम ठेवले पुत्रास इंद्रनामे पाचारले कुरुपरी आळविले सुंदरायसे श्रीराम. नुसतं वाघाचं नाव ठेवल्यानंतर एखाद्या प्राण्याला नुसतं वाघाचं नाव ठेवलंय, त्याला वाघ्या म्हणून जरी बोलवलं तरी त्याच्याकडे वाघाची पात्रता येईल काय? कुत्र्याला म्हणतात वाघ्या, पण त्याचं नाव वाघ्या ठेवल्यामुळे तो काही वाघ होत नाही. शून्यास व्याघ्र नाम ठेवले पुत्रास इंद्रनामे पाचारले. आपल्या मुलाचं नाव ठेवलं इंद्र म्हणून काय तो देवाचा राजा होत नाही. पुत्रास इंद्रनामे पाचारले कुरूपपरी आळविले सुंदरायसे श्रीराम. दिसायला कुरूप आहे पण नाव काय म्हणले? सुंदरा. मूर्ख नामे सकळ कळा राश भी नामे कोकळा नात्री डोळसेचा डोळा फुटका तैसा श्रीराम. त्याला उत्तम अशी नावं आहेत पण आहे मूर्ख. नुसतं नाव चांगलं ठेवून काय उपयोग नाही, त्याचा मूर्खपणा कसा जायचा आहे? गाढव आहे म्हणजे गाढवीण आहे आणि तिला नाव काय ठेवलं? या गाढविणीचं नाव कोकिळा. आता त्या गाढविणीचं नाव जरी कोकिळा म्हणून ठेवलं तर ती गाढवीण एकदा ओरडायला लागल्यानंतर गाढविणीच्याच आवाज होतो ओरडणार. ती काही कोकिळेचं नाव ठेवलं म्हणून कोकिळेचा स्वर काढणार नाही. राशी बेनामे कोकिळा नात्री डोळसेचा डोळा फुटका तैसा श्रीराम. नाव म्हणले काय? डोळस आहे पण तिच्या डोळ्यामध्ये आधीच काही फूल पडला असेल म्हणा, डोळा पांढरा झाला असेल म्हणा. आता नुसतं डोळस नाव ठेवल्याने काही डोळे सुंदर होत नाही. मातंगीचे नाम तुळशी चर्मिकेचे नाव काशी बोलते अतिशूद्रिणीशी भागीरथी ऐसे श्रीराम. मातंगणीला तुळशी नावाने हाक मारलं किंवा चर्मिकाचं नाव काशी ठेवलं किंवा अतिशूद्रिणीला भागीरथी असं म्हटलं तर नुसतं नाव ठेवल्याने ते पावित्र्य प्राप्त होईल का? सावली आणि अंधकार एकच होता तेथेचा विचार उगाचे दिसे भास मात्र तैसी माया श्रीराम. सावली आणि अंधार दोन्ही सारखंच आहे म्हणाले पण तिथे भास आहे फक्त. भास मात्र तैसी माया श्रीराम. हे सावली काय आहे? त्या पुरुषाची पडणारी सावली हा भास आहे त्याचा, प्रत्यक्षात तिथे काही नाही आहे. श्रवण बोटे संधी करतळ रश्मी दिसती इंगळ रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया श्रीराम. सूर्याच्या प्रकाशामध्ये आपली बोटं लालसरी दिसत असली तरी ती काही इंगळ होत नाहीत. इंगळ म्हणजे कोळसा जसा तेजाळलेला कोळसा त्याच्यावर आपण अन्न शिजवू शकतो तसे जरी या सूर्याच्या प्रकाशात आपले हात आरक्त दिसत असले तरी ते काही इंगळ होत नाहीत. म्हणजे त्याला तेवढ्या प्रकारची उष्णता प्राप्त होत नाही. रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया श्रीराम. भगवे वस्त्र देखता मनाला वाटे अग्नीचे लागला विवंचिता प्रत्यय आला तैसी माया श्रीराम. भगवं वस्त्र पाहिलं आणि त्याला वाटलं अग्नीच लागलाय. भगवे वस्त्र देखता मनाला वाटे अग्नीची लागला विवंचिता प्रत्यय आला तैसी माया श्रीराम. पण पाहायला गेल्यानंतर अग्नी नाही आहे. अरे म्हणले तिथं भगवं वस्त्र ठेवलेलं आहे, तुला वाटतंय अग्नी. जडी करचरणांगुळे आखुड लांबे किरकोळे विपरीत कान दिसती रळे तैसी माया श्रीराम. आपण पाण्यामध्ये पाय बुडवलं तर थोडासा वेडेवाकडेपणा दिसेल किंवा बारीक दिसेल पण तो केवळ भास आहे. प्रत्यक्ष पाय आहेत तसेच आहेत, फक्त त्या पाण्यामध्ये बुडवल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दिसायला लागतात. जडी करचरणा जडी चरण करडा करांगोळे आखूड लांबे किरकोळे. आखूड दिसतात लांब दिसतात पाण्यामध्ये. विपरीत काण दिसती जळे तैसी माया श्रीराम. भुवंडीने पृथ्वी कालथली कामिणीने पिवळी झाली सन्यपात स्थान भुली तैसी माया श्रीराम. एक काय म्हणाला? हो संबंध पृथ्वी फिरते, घर फिरते. आपण काय म्हणू? अरे घर फिरत नाही, घर आहे तसंच आहे. पृथ्वी फिरत नाही, पृथ्वी आहे तशीच आहे. पण तुला चक्कर आली आहे आणि चक्कर आल्यामुळे हे घर फिरताना दिसतंय, पृथ्वी फिरताना दिसते.
भोवंडीने पृथ्वी कलथली, गामिणीने पिवळी झाली. याला सगळं जग पिवळं दिसायला लागलं. तो म्हणला, अहो जग पिवळं दिसतंय. ते म्हणले, जग पिवळं दिसत नाही, तुला कावीळ झाली, त्यामुळे तुला ते जग पिवळं वाटतंय. जसं काळ्या रंगाचा चष्मा घातला तर सगळं काळं दिसायला लागतंय. कामिणीने पिवळी झाली, सन्यपाता स्थान बोली, तैसी माया श्रीराम. एखादा चक्कर आली म्हणा, भोळ आली, त्याला सगळं विपरीत दिसायला लागतं. तैसी माया श्रीराम. कोणी एक पदार्थ विकार उगाचे दिसे भास मात्र, अन्यन्याचा अन्य प्रकार तैसी माया श्रीराम. एक असता एकची दिसे, विकार दिसतो पदार्थाचा, पण तो भास मात्र आहे. आता विकार कसा दिसतो पदार्थाचा? समोर एक मशाल घेतली तर तुम्हाला किती दिसेल? एकच दिसेल. पण ती मशाल अशी गोल गोल फिरवायला लागली तर चक्र फिरताना दिसेल. पण तिथे प्रत्यक्ष चक्र आहे का अग्नीचं? अग्नीचं चक्र नाही, ती मशाल फिरवतोय आपण. त्यामुळे ते काय निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय? अग्निगोळ निर्माण झालेला दिसतोय, पण तो दिसतोय तो खरा नाही. खरा आहे तो एक, ती खरी आहे ती एक मशालच, बाकी दिसणारा तो भास आहे. किंवा एकच शस्त्र हातात घेतलं आणि असं फिरवतं, आपल्याला असं वाटतं अनेक शस्त्र आहेत. कोणी एक पदार्थ विकार उगाचे दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया श्रीराम. आता निराळ्या वस्तू निराळ्या आपल्याला दिसतंय, प्रत्यक्ष वस्तू एकाने दिसते भलतीच असं होऊ शकतं. पण त्याला माया म्हटलंय. जे नाही ते भासतं त्याला आगा, जे झाले जे नाही त्याची वार्ता पुस्तक आहे. म्हणजे सशाला शिंग असते तर ज्याला जे काही झालेलंच नाही पण आहे असं भासतं. इथे श्री दासबोधे गुरुशी समाधे माया निरूपण समाज दशम श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठावची नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजची अनुर्वाच्य झाले, भूलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्म मृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, कर्तात्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्मनिर्गुण समाज श्रीराम समर्थ श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला. श्रुती शास्त्र ग्रंथ गीता,
अक्षरसंगम केला महानुभाव संत जनी अनुभवाचा केला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जय दासबोध ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोध ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा नवविध भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे विह प्रगट दावे बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जय दासबोध ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा विसही दशकीचा अनुभव जो आहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण आहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा घालीन जय जय रघुवीर समर्थ घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन मायेन मा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय जय रघुवीर समर्थ।